समाजात महिला अत्याचारांच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत, तसेच महिला आणि भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी जाणीव भाजपच्या वतीने जागर आंदोलन करण्यात आले. बदलापूरसह राज्याच्या विविध भागात घडलेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विश्रामबाग येथील सुधीर गाडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हा जाणीव जागर आंदोलन करण्यात आले. बदलापूरमध्ये जो प्रकार घडला तो वाईट होता. आम्ही समाज म्हणून, माणूस म्हणून या घटनेचा निषेध करतोच. समाजात अशा घटना घडू नयेत, आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून भाजप पक्षाच्या वतीने जाणीव जागर करीत आहोत. हा मुद्दा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता आणि होऊच शकत नाही. सर्व महिलांना न्याय मिळायला पाहिजे हीच भाजपाची प्रमुख भूमिका आहे. म्हणून लाडकी बहीण, बसच्या तिकिटामध्ये सवलत, लखपती दिदी, लेक लाडकी अशा अनेक योजना भाजपा आणि महायुती सरकारने आतापर्यंत आणल्या आहेत. महिलांचं सशक्तीकरण आणि सबलीकरण हेच भाजपचं ध्येय आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, छत्तीसगड राज्य संघटन महामंत्री अजय जमवाल, भाजपा महाराष्ट्र प्रदेश पूर्व महामंत्री रघुनाथ कुलकर्णी, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शेखर इनामदार नीता केळकर, दीपक शिंदे, योगेश बासल, माजी आमदार नितीन शिंदे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.